गोष्ट सुरू झाली ती म्हणजे कोकोच्या जन्मापासून। कोकोचा जन्म झाला जुलै महिन्यामध्ये आणि त्याचंही इंस्टाग्राम अकाउंट ओपन केलं। म्हटलं चला आपल्या छोट्याशा बाळाची मोठे स्वप्न, एकदम स्पेशल अशा मुमेंट्स आपल्याला त्याच्या इंस्टाग्रामवरती आपल्या इंस्टाग्राम फॅमिलीसोबत शेअर करता येतील, असा विचार करून आम्ही त्याची इंस्टाग्राम ID ओपन केली। इट्स कोको लाईफ। प्रिया बोलली की आपण बाहेर जेवायला जाऊ। मी म्हटलं चालेल, सगळी फॅमिली जर आज असती तर आपल्याला सगळ्यांसोबत मस्त केक कटिंग करता आली असती, पण मी म्हटलं जाऊ द्या, तर कोकोचं सेलिब्रेशन करूया आणि मग नंतर सगळी फॅमिली आली की पुन्हा एकदा केक कटिंग करूया। सो चलो आता सगळ्यात पहिले बेबीचा केक घेऊया। लागली धूर गेला ना अंगारा, चटका बसला का? चटका बसला का? पावसाने माझी हजेरी लावली, थांबला तर रस्त्यात मंदिर नको बंद व्हायला। नाही होणार बंद, किती पाऊस जाऊ हो ना, अचानक पाऊस चालू मस्त आणि बसायला चेअर सुद्धा भेटली सलूनच्या बाहेर, असं पावसाचा एन्जॉय घेतोय। बरं मग कोकण भिजला नाही आणि नेमकं बाहेर निघालो तेव्हाच पाऊस चालू झाला, आता थांबलाय बघ। ना जर आपण मोठी गाडी आणली असते ना तर पाऊस नसता। सगळ्यांना तेच वाटतं, जे गाडीवर फिरतात त्यांना तेच वाटतं, आता आपण बाहेर निघालो तर पाऊस आला, आपण मध्ये असतो तर नसता। किती जोरात पाऊस होता तेव्हा, वाढतोच आहे आता। सीट पुसा ना पहिले, मग मी ओली होऊन जाईल। चल खायचं तुला काय? काहीतरी खाण्यासाठी म्हटलं चला, थोडा पाऊस पण चालू आहे तर थोडा ब्रेकफास्ट स्नॅक्स वगैरे काहीतरी खाऊया। भजे खाण्याची इच्छा झाली। टेस्ट करा कशी सांगा अगोदर। गोड चटणी तिखट पाहिजे, मिरची खा ना मग। टेस्ट कशी रे सांगा। मी माझ्यासाठी मोदक घेतलाय, मला मोदक खायची इच्छा झाली ती। समोसा प्रीतमसाठी, पण मी फक्त यांच्यामधलं सगळं टेस्ट करणार थोडं थोडं। प्रीतम समोसा खाणार होते बोलली, नाही तुला भूक नव्हती ना एवढ्या वेळ, मीच सगळं खायला घेतले। आता सेलिब्रेशन कोको साठी आहे, पण एन्जॉय त्याच्या डॅड आणि मम्मा करते ना कोको, आणि कोकोला काहीच नाही दिलं अजून, आम्ही कोकोला काहीच नाही दिलं। ओले बाबा त्याला मोदक खाऊ घातला थोडासा। इथे समोसा फक्त टेस्टी वाटला मला, हा इथे फक्त समोसा टेस्टी वाटला प्रियाला, मला पण। मला भजी आवडली। काय नाशिकच्या मिसळची कोणीच तोड देऊ नाही शकत। नाशिकची मिसळ खरंच भारी लागते, तिखट झणझणीत असते। प्लॅन मध्ये थोडा बदल झाला। बदल असा झाला की तुम्ही बघितलंच, आम्ही पूर्ण पावसात भिजलो तिकडे, आणि नंतर मग थोडा पाऊस थांबला तेव्हा आम्ही केंद्रात गेलो, स्वामींचं दर्शन घेतलं
आणि नंतर मग प्रिया मी म्हटलं चल आता केक घेऊ, पण नंतर आमचा प्लॅन असा होता की आपल्याला रेस्टॉरंटला जायचं आहे, पार्टी करायची आहे, म्हणजे जाऊ थोडंसं बाहेर खायला वगैरे. पण मग आठवलं की आज गुरुवार आहे. मग मी प्रियाला बोललो की व्हेज आपण नको यार, प्रत्येक वेळेस बाहेर जायचं म्हटलं आणि गुरुवारच येतो, म्हणजे व्हेज नको खायला. आज जायचं तर आपण अलिबागमध्ये काहीतरी स्पेशल ट्राय करू ना, हॉटेलला जाऊ, तेव्हाच केक घेऊ आणि हॉटेलला पुढचं सेलिब्रेशन करू. तो आलोय आता आम्ही केक घ्यायला. काल जसं तुम्हाला सांगितलं की खूप पावसात भिजलो आणि त्याच्यामुळं काय आमचा बाहेर जाण्याचा प्लॅन कॅन्सल झाला. आणि आता पण आज रेस्टॉरंटला न जाता आम्ही केक घ्यायला आलोय बाळाचा. त्याचं रिझन आहे काय तर उद्या आपल्याला जायचं आहे बाळाच्या फोटोशूटसाठी आणि उद्या पण आपलं कदाचित 2 टाइम बाहेर जेवण होईल, त्याच्यामुळे आज नको. तर मग म्हटलं आज नको कारण पोट खराब होऊन जाईल. बरोबर. तर मग म्हटलं चला आता इथं आपण केक तर घेऊ, ॲटलिस्ट त्याचा तो एक सेलिब्रेशन आपण करून घेऊ. केक कट करू, घरी घेऊन जाऊ आणि खायला आपल्याला काहीतरी फिश बघायची. आज तर फिश काय भेटले नाही, पण बघू आता काय आपण नेतो, पार्सल बघायचं की पार्सल ही नाही म्हणते, बघू काहीतरी जे होईल ते. पहिले केक घेऊन टाकू. हे बघा केक घ्यायला गेलो होतो, आम्हाला फिश तर काही भेटली नाही, पण फिश फ्राय, बोंबील फ्राय सगळं पार्सल घेऊन आलंय, कारण आज मला खायचंच होतं कसं पण झालं तरी. सेलिब्रेशन आमच्या कोकोचं आहे, पण प्रॉब्लेम असा आहे ना जास्त काही बाहेरचं खात नाही, आम्ही खाणार आहे. पार्टी आम्हाला पाहिजे ना. मग अशीच तुम्ही बोलले रोज रोज बाहेरचं नको खायला. काय नवीन शूज घेतले बघा, मागं सगळा पसारा तसाच आहे. पुन्हा एकदा स्वागत आहे. करतो पसारा. हे बघा आता खेळली पण किती चांगली, त्याच्या पायापेक्षा मोठा शूट झालाय. ऋतू मी अजून ना ह्या कलरची ना ब्लॅक कलरची कॅप मागवली, बट ती आलीच नाही हो, ही आली. मग हे आमचं बाळाचं मिसमॅच होते कलर ना, नको घालू आता ती टोपी. कोकोचा आता केक कट करायचा आहे. आता मी सगळ्यात पहिले इथे टेबल लावते, केक ठेवते आणि आपण सगळ्यात पहिले आपण पसारा आवरू, मग टेबल लावू. चालेल. पसरा केलेला सगळे याचे खेळले होते आणि त्याला द्यावाच लागणार खेळायला. पिल्लू रेडी तू केक कट करायला? शोना चला कोको तुमच्या पोझिशन वर या. कोको महाराज इथे बसा. कोको महाराज तुम्हाला केक कट करायचा आता. ओय कोको कोको आम्ही काय केलं, गुलाबजाम पेस्ट्री घेतली. त्याचं रिझन काय आहे की आम्ही दोघं पण आम्ही खात नाही आणि कोकोही खात नाही, तो फक्त बघेल. पण मग सेलिब्रेशन तर करायचं होतं. कुछ मिठा. अरे बापरे, लात नाही हो, ते शूज घालून त्याला काही समजत नाहीये. खाली उतरायचंय म्हणून. प्रीतू सर्कल पाहिली का त्याची धडपड. अरे उतरला खाली. बापरे हिरो उतरला. उतरला तू. ओ महाराज कॉंग्रॅच्युलेशन. बपुडी सटकतोय. पहिल्यांदा शूज घातले उभा राहायला म्हणून. बापरे केक खाल्ला हो. कसं आहे रे, तुझ्या इंस्टाग्रामची फॅमिली झाली 10,000. मम्मीच्या पावलावर पाव ठेवतोय भाऊ. मीच एकटा बिचारा 2,500 पण नाही, 2300 आहे अजून माझ्याकडे. पहा जरा. तर आपल्या कोकोचे 10,000 फॉलोअर्स कम्प्लीट झाले. तुम्हाला रिझन माहिती आहे. त्याच्या आनंदात आम्ही मस्त केक आणला. सेलिब्रेशन चालू आहे, म्हणजे त्याला फक्त चाटायला देतोय, खाणार आम्ही दोघंच आहे म्हणून छोटी पेस्ट्री आणली, कारण तो पूर्ण काय खाणार नाही. ठीक आहे, गुलकंद. तर केक मस्त आता त्याला सेलिब्रेट करायचं. त्याला आता तो चमचा काही सोडणार नाही आमच्या हातातून. आता मम्मी आहे, तुझा पण व्हिडिओ काढतो मी त्याच्यासोबत. माझी कोकोची बघा शूज, ड्रेस किती सुंदर आहे. अजून कॅप पण आहे. कॅप कुठे गेली माझ्या राजाची? कॅप ती मॅचिंग नाही होते प्रिया, बळजबरी काय पण नको ना त्याला वेअर करू. मला खाऊ घाल मम्मा. हा मम्मीला खाऊ घाल कोको. बापरे तिनेच खाऊन घेतलं, बघितलं का कोको, तुला फसवलं तिने. तेव्हा हा बरोबर. हा तू खा. खाण्यात कमी फेकण्यातच जास्ती आहे. केकचं डायरेक्ट पोस्टमार्टम केलं त्याने, पूर्ण पोस्टमार्टम. बस 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 भाऊ. केक खाता खाता सगळीकडे पसरवला. आता इकडे माझं प्लेट
लय टेस्टी केक आहे प्रिया, खूप टेस्टी. खरंच छान आहे. गुलाबजामुन फ्लेवर आहे. तुम्ही तर डायरेक्ट जेवण करता तसं हाताने खाताय, डाळ भात खाल्ल्यासारखं. याने खायचं. आता तुला पोराने चिवडून ठेवला, मी थोडी चिवडलाय. स्पून कुठे? तो त्याने घेतलाय. दुसरा वाला नको मला. कसं पण खाता पण तू स्पून आणा. डाळ भात खाताय. डाळ भात चिकन फ्राय. गुलाबजाम फ्राय. बिचारा चमच्यात चाटतोय फक्त. तो सगळं पसरवतोय म्हणून त्याला देत नाही बिचारा. काय खरंच काय सगळं सोफा भरवला. कोको चल बस झालं ना आता. फायनली कोकोचा केक कटिंग करून झाला आहे आणि मी अर्धा खाल्लं आणि प्रियाने पूर्ण थाळी फिनिश केली. आता खोटं बोलते बरं का. नाही पण संपलं. पण मी नाही खाल्लं ना अख्खा केक संपवलं. पण एक सांगू, एकदम प्रामाणिकपणे सांगतो, केक एक नंबर होता. म्हणजे आम्ही दरवेळेस तो चॉकलेट ट्रफल वगैरे खातो, पण आज पहिल्यांदा मी गुलाबजामचं ट्राय केलं. अरे बाप, इतकं आवडलं विषयात नाही डायरेक्ट. आजचा ब्लॉग थोडासा छोटासा आहे कारण आज आमचा प्लॅन असा होता की बाहेर जायचं जेवायला, परंतु उद्या तुम्हाला जसं की सांगितलंच की फोटोशूटला जायचं आहे आम्हाला मुंबईला आणि त्यामुळे लागेल वेळ आणि 2 टाइम जेवण बाहेरच होईल. तर आजही बाहेरचं खायचं म्हणून म्हटलं की आज नको, उद्या खाऊया. थोडं बजेटचा प्रॉब्लेम. तर एनिवे आता चलो आम्ही जेवण करून घेतो. तर तुम्ही पण कोकोला इंस्टाग्रामला फॉलो करत असतील तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही फॉलो करत नसतील तर युट्यूबला सबस्क्राईब करा, ते फ्री आहे. सो चला भेटूया नेक्स्ट व्लॉगला.